नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरातील छोटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी मंदिराची आषाढी यात्रा यंदा 18 जुलैपासून सुरू होतीये। यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन विविध विभागांना आवश्यक सूचना दिल्या। या बैठकीला उपमहापौर राजेश राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर, उपजिल्हा प्रमुख गणेश सुपारकर, नगरसेवक मनोज इंगळे, लक्ष्मणराव सुपारकर, पोलीस उपनिरीक्षक अनंतराव कुलकर्णी, पोलीस निरीक्षक शेवाळे, संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर ढोले, महानगरपालिका उपायुक्त विजय फुलंब्रीकर, नगर अभियंता साऊद शहा, आलम खान, इक्बाल पाशा, राहुल सुपारकर, महावितरणचे अभियंता राजाभाऊ नागरे, अबरीश, गणेशराव सुपारकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की श्री आनंदी स्वामींच्या यात्रेस दरवर्षी 2 लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येत असतात। विशेषतः महिला भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे। मंदिर परिसरात महिला पोलीस, साध्या वेशातील पोलीस तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा। वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र नियोजन करून भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहे। आज झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये या जालना शहराचे आमदार माननीय अर्जुनरावजी खोतकर माजी मंत्री यांनी आनंदी स्वामी मंदिरामध्ये आज या ठिकाणी आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये माननीय नगरपालिकाचे उपमहापौर राजेशजी राऊत, पंडितदादा भुतेकर, इक्बालजी पाशा, शाह आलम खान, अयूब खान आणि या मंदिराचे व्यवस्थापक रमेश महाराज ढोले आणि सर्व या परिसरातील आनंदी स्वामींचे भक्त या शांतता कमिटी बैठकीला उपस्थित होते। पोलीस अधीक्षक सन्माननीय SP साहेब यांचे प्रतिनिधित्व म्हणून DYSP साहेब, कुलकर्णी साहेब या ठिकाणी हजर होते। कदीम जालन्याचे PI शेवाळे साहेब हे सुद्धा या बैठकीला हजर होते। नगरपालिकाचे अभियंता साऊद साहेब, नगरपालिकाचे उपायुक्त विजयजी फुलंब्रीकर आणि SDM ऑफिसचे राजमाने साहेब, मंडळ अधिकारी, तसेच MSCBचे नागरे साहेब हे सर्व अधिकारी या ठिकाणी या मीटिंगला बोलवण्यात आलेले होते। त्यांना माननीय अर्जुनराव खोतकर यांनी सर्व सूचना दिल्यात। पालखी रूटवर कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये, स्वच्छता राहावं, पददिवे बसवण्यात यावे, नागरिकांना कुठलीही असुविधा होऊ नये, नाल्या स्वच्छ करण्यात यावे, स्ट्रीट लाईटचा विषय असेल, रोडचा विषय असेल, गड्ड्याचा विषय असेल, पालखी संदर्भात सर्व माहिती माननीय नामदार अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी ताकीद दिली सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्वांना सांगितलं की पालखीच्या अगोदर हे काम सर्व पूर्ण करण्यात यावे। जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील तृतीयपंथी नागरिकांना आधार नोंदणी आणि आधार अद्ययावतीकरण सुविधा सुलभरित्या उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या विशेष शिबिरामध्ये नवीन आधार नोंदणी, आधारमधील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल तसेच आवश्यक त्या बाबींचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय। याचबरोबर आमचे इलेक्शन कार्ड देखील बऱ्याचशा जणांना नसून तो देखील जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी तो कॅम्प लावून आम्हाला इलेक्शन कार्ड देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। हा कॅम्प लावल्याबद्दल तृतीयपंथीयांकडून जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांचे आभार व्यक्त करण्यात आले। जालना येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेत महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने HPV लसीकरण, जनजागृती आणि पालक समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुली आणि त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना त्यांनी शहरातील प्रत्येक पात्र मुलीने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी उपलब्ध असलेली मोफत HPV लस आवश्यक घ्यावी असं आवाहन केलंय। यावेळी तज्ञ डॉक्टर संगीता राजे देशमुख आणि डॉक्टर सुदाम गावारे यांनी HPV लसीचे महत्त्व आणि त्याचे फायदे तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून होणाऱ्या संरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली आणि पालकांच्या मनातील विविध शंकांचे समाधान
समाधान करून लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर केले. पात्र मुलींनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक M.S. बिरहारे यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाचं कौतुक केलंय. HPV लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि पालकांचा विश्वास वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. जालना जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री प्रकरणात पोलिसांकडून फक्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र मोठमोठ्या गुटखा माफियांना अभय दिला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विलास तिकांडे यांनी केलाय. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करताना मुख्य गुटखा माफियांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. पाहुयात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना विषय आम्ही अवैध जो गुटखा आहे जालना शहरात गुटख्याचा एवढा धुमाकूळ माजलेला आहे आणि पोलिसांच्या बी कारवाया चालू आहे, त्याच्याबद्दलही काही हरकत नाही आहे. पण आमचं म्हणणं आहे की ज्या पोलीस प्रशासन जे कारवाई करते हे फक्त जे गाडी ड्रायव्हर आहे त्याच्यावर कारवाई करतं. आमचं म्हणणं आहे जे गोरगरीब लोक ड्रायव्हर असतात 15-20 हजार रुपये महिन्यानं काम करतात यांच्यावर कारवाई न करता जो मेन माफिया गुटखा माफिया त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्या जो गाडी असते जे पिकअप असतं छोटा ते असं जे असं वाहन त्या वाहन मालकावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर इथं होतं काय जालन्यामध्ये की फक्त ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला जातो. म्हणून आमची SP साहेब असन DSP साहेब असन यांना विनंतीच आहे की जो माफिया गुटखा माफिया आणि जो गुटखा मेन विक्रेता आहे हा त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. मग काय गोरगरीबर लोकांवर गुन्हा दाखल होऊन याच्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून आमची तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विनंती आहे. आता एक 15 दिवसापूर्वी जर गुन्हा दाखल झालेला आहे LCPनं जो हँडओव्हर केला होता याच्यात फक्त एक ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला गेला. तर आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे की त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा जो गाडी मालक असन आणि जो गुटखा माफिया मेन मालक असन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात. पशुखाद्य दिल्यानंतर 2 घोड्यांचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरात घडली. या घटनेनंतर घोडा मालकांनी दोनही मयत घोडे संबंधित दुकानासमोर आणून निषेध व्यक्त केलाय. या प्रकरणात सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान झाले असून पशुखाद्य विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. जालना शहरातील लालबाग परिसरात राहणारे घोडाप्रेमी अकबर रहमान खान यांनी नवीन मोंढा भागातील एका पशुखाद्य विक्रेत्याकडून घोड्यांसाठी भुसा खरेदी केला होता. अकबर खान यांच्या म्हणण्यानुसार भुसा खरेदी करतानाच त्याच्या दर्जाबाबत त्यांना संशय आला होता. मात्र दुकानदाराने माझ्या भरोशावर घ्या, काही झाले तर जबाबदारी माझी असं आश्वासन दिल्याने त्यांनी तो भुसा विकत घेतला. संध्याकाळी हा भुसा घोड्यांना खाऊ घातल्यानंतर काही तासातच दोनही घोड्यांची प्रकृती अचानक बिघडली. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. पशुवैद्यकीय उपचार सुरू असतानाच पहाटे एका घोड्याचा मृत्यू झालाय, तर दिवसभर जीवासाठी झुंज देणाऱ्या दुसऱ्या घोड्यानेही सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. या दोनही घोड्यांची किंमत सुमारे 40 लाख रुपये असल्याचं घोडा मालकाने सांगितलं. आपल्या डोळ्यांसमोर दोनही घोड्यांचा मृत्यू झाल्याने अकबर खान यांनी संतप्त होत एका मृत घोड्याला थेट संबंधित पशुखाद्य विक्रेत्याच्या दुकानासमोर आणून ठेवत निषेध नोंदवलाय. दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या पशुखाद्यामुळेच आपल्या घोड्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून घोड्याच्या बदल्यात घोडा देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉक्टर योगेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मृत घोड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आवश्यक नमुने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान लॅब अहवाल येईपर्यंत घोड्यांचा मृत्यू भेसळयुक्त पशुखाद्यामुळे झाला असे निश्चित सांगता येणार नाही. तपास अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून त्यानंतर संबंधितांवर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल असे देखील यावेळी सांगण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे पशुखाद्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि लॅब अहवालात काय निष्पन्न होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मी डॉक्टर योगेश गायकवाड, सहाय्यक आयुक्त, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय जालना. तर काल दुपारी 4-4:30च्या दरम्यान यांनी एक घोडा आजारी होता, तो आपल्या दवाखान्यामध्ये आणला होता. तर त्याला सगळी जी लक्षणं होती ती विषबाधेची आणि नाकातून पाणी वगैरे येत होतं. तर त्याला आपण ट्रीटमेंट केली, परंतु तो काल परत संध्याकाळी 7 वाजता तो मयत झाला. तर ह्याची हिस्ट्री जी घेतली आम्ही, तर ह्यांचा दुसरा एक घोडा असाच लक्षणं दाखवून तो मयत झाला होता. तर आम्ही आत्ता सकाळी पोलीस पंचनामा वगैरे करून पोलिसांच्या पत्रावरून आम्ही आता त्याचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे आणि त्याचा विषेरा जो आहे किडनी, लिव्हर, बाकी सगळ्या जे आपल्याला न्यायवैद्यक प्रयोगशाळा जी आहे संभाजीनगरची तिथं आपण पाठवणार आहोत. तर आता पोस्टमॉर्टम सगळं सविस्तर केलेलं आहे, त्याचे सॅम्पल आम्ही गोळा केलेले आहेत. आता ते आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊन पुढची प्रोसेस होऊन जाईल. तर काय मृत्यूचं कारण वगैरे काय प्रथम दर्शनावरनं तर काय आम्ही 100% आम्ही सांगू शकत नाही. ज्यावेळेस न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा जो रिपोर्ट येईल त्याच्यावरून 100% ते कारण आपल्याला कळलं जाईल.
आता आपण 100% कुठलंच नक्की सांगू शकत नाही. पण जे लक्षणं होते दोन्ही घोड्यांचे त्यांच्या सांगण्यावरून, मालकाच्या सांगण्यावरून आणि आम्ही जे त्यांनी काल दवाखान्यामध्ये आणल्यानंतर जी लक्षणं बघितली त्याच्यामध्ये विषबाधेचं आणि अशी थोडंसं शक्यता नाकारता येत नाही. खाद्य दिलं त्याच्यानंतर त्रास हा त्यांच्या ज्या म्हणण्यानुसार संध्याकाळी 8 वाजता त्यांनी खाद्य दिलं आणि 12 वाजता ते आजारी किंवा त्यांचे ते लक्षणं दाखवायला सुरुवात झाली. त्यांच्या ज्या सांगण्यावरून त्यांच्या हिस्ट्रीवरून ते खाद्य घातल्यापासून झालं असं त्यांचं म्हणणं आहे. मेरे 2 घोड़े हैं, मतलब मैं घोड़े शौक से पाला था 2 घोड़े। यहाँ पे भुस्से का दाना ले आने आया था, तो इनको भुस्सा लेने से पहले इनको बम्बा मार के इन्होंने मेरे को बताया इनके बच्चे ने, तो मैं उसको बोला भी भुस्सा खराब है, ये भुस्से में कभी आटा मिलाला हूँगा तो मेरा घोड़ा ये भुस्सा का आटा खाने से मर जाता, क्योंकि गाय भैंस जो है तो जुगाली करती, घोड़ा जुगाली नहीं करता। इसमें थोड़ा भी आटा मिक्स होगा तो मेरे घोड़े को चलता नहीं। उन्होंने बोला मेरी गारंटी पे लेके जाओ, तुम भरोसे पे लेके जाओ, कुछ टेंशन लो मत, भुस्सा ही है बोले। मैंने घोड़ों को ले आके खिलाया, 8 बजे 6:30 बजे यहाँ से भुस्सा लेके निकला, 8 बजे घोड़ों ने खाए और 12 बजे रात में घोड़ों की तबीयत खराब हो गई। मैं पूरी रात भर घोड़े को लेके भागते रहा, दवाखाना करा, दूसरे रात में घोड़े को दवाखाना करा, घोड़े को कुछ तबीयत ठीक लगी नहीं, सवेरे 5 बजे घोड़ा मर गया। दूसरा घोड़ा जो है तो सवेरे उसके 10 बजे दुखना चालू हुआ और शाम में 5 बजे वो भी मर गया। मेरे घोड़े 40 लाख रुपए के हैं और मेरे शौक के घोड़े थे, मैं दयानंद भगत से घोड़े लिया ले। मेरी मांगनी कुछ भी नहीं, मेरे को घोड़े के बदले घोड़े दे देना बस। दुकान का नाम क्या है? दुकान का नाम ये सामने दुकान है, इनके बच्चे को तुम लगा तो उनके वीडियो में देख लो, मैं क्या बोल रहा है। ये भुस्से में कभी मिस्टेक रही तो मेरे घोड़े खाने से मर जाते और मैं सिर्फ घोड़ों को भुस्सा खिलाता, मैं कड़वी चारा लुसन ऐसा कोई चीज खिलाता नहीं। दवाखाने में लेके गए, डॉक्टर ने बोला ये खाने से इसको प्रॉब्लम होगा, उसको रिएक्शन होगा घोड़ों को उनके पेट में, और वो घोड़े जी नहीं सकते बोले दोनों। कल दवाखाना करे, कल इनको आके बोले कंप्लेन करे। कल सवेरे 12 बजे से सदर पुलिस स्टेशन में बैठे आला था मैं, उन्होंने 5 बजे तक कंप्लेन लिए। 5 बजे के बाद मैं उनको बोला भी दवाखाना बंद हो जाएगा, हॉस्पिटल बंद हो जाएगा, सर तुम मेरी कंप्लेन लो और सीरियस मैटर है, डॉक्टर को बुला के पोस्टमार्टम करो। तो पुलिस वाले ने कुछ करे नहीं, रात में 5 बजे कंप्लेन लिया और बाद में मेरे को ये बोला डॉक्टर भी कि हम आज पोस्टमार्टम नहीं करते रात में, कल सुबह में पोस्टमार्टम करेंगे। तो सवेरे 8 बजे से उनको डॉक्टरों को फोन मार रहे, तो वो अभी तक नहीं आए। अभी आज क्या करें आप? ये घोड़े रात से हमने संभाले, इनको कुत्ते कित्ते नहीं खाना करके, ऐसा वो पोस्टमार्टम के वास्ते डॉक्टर को बुलाए इनको। अभी आपने जो जीसीपी के अंदर घोड़े लाए वाले ये दुकान के सामने डाली है, क्यों डाली, क्या कारण? हमारे को ये दुकान वाले के वजह से, ये भुस्से के वजह से घोड़े मरे, इन्होंने हमारी भरपाई करके देना। हमारे डिपार्टमेंट से भी ये विनती है, हमको किससे कुछ लड़ना झगड़ना गाली गलौज किससे कुछ करना नहीं है। बस मेरे घोड़े जो थे महंगे मोल के थे, मेरे घोड़ों के सर के घोड़े मराठवाड़े में घोड़े किसका नहीं थे, नहीं तो तुम जालना औरंगाबाद में किसी को पूछ सकते। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध.
महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी. क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 942168 8568, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 878811 9761. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.